मंडळी, आता समर आणि स्वानंदीच्या आयुष्यामध्ये येणार आता गोंडस बाळ, तर दुसरीकडे मात्र आता मल्लिका आणि अंशुमनला पोलीस करणार अटक। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मालिकेचा शेवटचा भाग नेमका कसा होणार, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि या व्हिडिओला हाईप नक्की करा। तर मित्रांनो, आता अंशुमनचा खरा चेहरा चक्क आपल्या आता सुष्मिता समोर देखील आलेला असतो आणि समर राजवाडे आणि स्वानंदी समोर देखील येतो। म्हणजेच तुम्ही पाहिलं असेल की ह्या अंशुमनने आत्तापर्यंत जेवढ्या पण मुलींसोबत जेवढ्या चुकीच्या गोष्टी केल्या होत्या त्या सगळ्या गोष्टीबाबत त्याला कधीच शिक्षा भेटली नव्हती। पण फायनली आता ह्या हरामखोराचा चेहरा आता सगळ्यांसमोर येतो आणि त्याच्यानंतर मात्र याला कोणती शिक्षा होती हे पाहणं जरा जास्तच रंजक ठरणार आहे। दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की ह्या मल्लिकाने आयुष्यात आत्तापर्यंत एकही गोष्ट चांगली केली नव्हती, कारण की ती आत्तापर्यंत फक्त आणि फक्त आपल्या स्वानंदीला त्रास देत होती आणि दुसरीकडे मात्र समर आणि स्वानंदीचं नातं कसं तुटेल याकडे तिचं सगळ्यात जास्त लक्ष होतं। पण पुढे तुम्हाला सगळ्यात इंटरेस्टिंग अशी गोष्ट पाहायला भेटणार आहे की त्याबद्दल तुम्ही विचारच केला नसेल, कारण की तुम्हाला माहितीच असेल की आपल्या समर आणि स्वानंदीचं नातं तोडण्यासाठी सोबतच मात्र ह्या सुष्मिताने आणि अंशुमनने आणि ह्या मल्लिकाने ह्या तिघांनी मिळून खूप सारे प्रयत्न केलेले असतात। कारण की मल्लिका सुष्मिताचा वापर करून स्वानंदीच्या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे निर्माण करत होती आणि तिला असं वाटत होतं की हे सगळं करून ती खूप साऱ्या गोष्टी साध्य करेल, पण तिला माहीत नव्हतं की ती जे काही करते ना त्याला सगळ्यात मोठा मूर्खपणा बोलतात आणि हाच मूर्खपणा आता मल्लिकाला नडलेला असतो। म्हणजेच मित्रांनो, पुढे आपली स्वानंदी ह्या अंशुमनचा पर्दाफाश करायचं ठरवते, कारण की तुम्ही पाहिलंच असेल की ह्या अंशुमनने आत्तापर्यंत खूप साऱ्या मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं असतं आणि पुढे तो आता सुष्मिताला त्रास देखील देतो। म्हणजेच तुम्ही पाहिलं असेल की सुष्मिताला असं टॉर्चर करत असतो की सांगायलाच नको आणि त्याच्यानंतर ह्या महामूर्ख सुष्मिताला जाणीव होती की अंशुमन चांगला मुलगा नाही आहे। पण तुम्ही पाहिलं असेल की ज्यावेळेस मात्र समर राजवाडे सोबतच आपली स्वानंदी आणि सगळीच लोक सांगत होती की अंशुमन तुझ्यासाठी योग्य मुलगा नाही आहे, तू प्लीज त्याच्यासोबत लग्न करू नको, पण त्यावेळेस मात्र ह्या महामूर्ख मुलीला काय ऐकायचंच नव्हतं। पण आता ज्यावेळेस मात्र अंशुमनने त्याचा खरं रंग रूप चेहरा दाखवला त्यानंतर सुष्मिताला जाणीव व्हायला लागली की आता तिने खूप चुकीचं पाऊल उचललेलं आहे, म्हणजेच तिने चुकीच्या व्यक्तीसोबत लग्न केलं। म्हणजेच या ठिकाणी पाहण्यासारखी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो अशी ठरते की ह्या महामूर्ख सुष्मिताला आता तिने घेतलेला निर्णय हा चुकीचा होता याची जाणीव झालेली असते। मग यामध्ये ती स्वानंदीची मदत का मागायला जाते? तर दुसरीकडे मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे समर राजवाडे आणि स्वानंदीच्या नात्यामध्ये, कारण की त्या दोघांचं नातं याच्या अगोदर जरी तडजोडीचं झालं असेल तरी पण आता त्यांचं नातं एवढं भक्कम झालेलं असतं की त्यांचं नातं आता चक्क लग्नाचं परमनंट झालेलं असतं आणि त्यामुळे पुढे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची म्हणजेच आनंदाची गोष्ट समर आणि स्वानंदीच्या बाळाची पाहायला भेटणार आहे। म्हणजेच मित्रांनो, समर आणि स्वानंदीच्या आयुष्यामध्ये पुढे आता बाळ येणार आहे। म्हणजेच मित्रांनो, पुढे स्वानंदीची प्रेग्नन्सीची बातमी सगळ्यात अगोदर ह्या राजवाड्यांच्या घरामध्ये गुंजणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की मल्लिकाने आधीच निर्णय घेतलेला असतो की काही जरी झाला तरी स्वानंदीच्या पोटात ह्या घरामध्ये वंशाचा दिवा मी कधीच येऊन देणार नाहीये, कारण की मल्लिकाला वाटत असते की आता समरचं एकदा का वंश पूर्ण खतम झाला म्हणजे समरला संपवायचं, त्याच्यानंतर ह्या स्वानंदीला घराच्या बाहेर काढायचं आणि त्याच्यानंतर ही राजवाडींची सगळी काही प्रॉपर्टी आहे ना ती सगळी आपल्या हातामध्ये घ्यायची आणि हे सगळं पुढे तुम्हाला पाहायला भेटेल। पण मित्रांनो, आपली स्वानंदी ज्यावेळेस सगळ्यांना प्रेग्नन्सीची बातमी देते त्यावेळेस मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते। म्हणजेच खास करून ह्या मल्लिकाला असं वाटत होतं या घरामध्ये जर कोणाचं बाळ जन्माला येईल ते म्हणजे माझ्या अंशूचंच आलं पाहिजे, नाहीतर दुसरं मी कोणाचं देखील येऊन देणार नाही आणि स्वानंदीचं बाळ जर ह्या जगामध्ये आलं तर सगळ्यात मोठा म्हणजे प्रॉपर्टीचे 2 हिस्से होणार हे तिला चांगलंच माहीत असतं। त्याच्यामुळे मल्लिका म्हणते की काही जरी झालं तरी मला लवकरात लवकर आता असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून स्वानंदीचं बाळ ह्या जगात येण्याच्या अगोदरच मला त्याला संपवलं पाहिजे। दुसरीकडे मित्रांनो, ही महामूर्ख सुष्मिता अजून पण त्या अंशुमनसोबत असते, तुम्हाला माहीतच असेल, आणि हा अंशुमन आता सुष्मिताला एवढं टॉर्चर करतो कारण की त्याचं एकच असतं की ह्या असल्या मुलीसोबत लग्न त्याला करायचंच नव्हतं, त्याने त्या चिंगीच्या प्रकरणामधून वाचण्यासाठी हे सगळं केलेलं असतं। पण आता ह्या अंशुमनचा चेहरा आता मित्रांनो फायनली आपली स्वानंदी सगळ्यांसमोर घेऊन येते। म्हणजेच आत्तापर्यंत समर राजवाड्यांना हे समजलं होतं की अंशुमन वाईट आहे, पण अंशुमनला हे सगळं करण्यास कोण भाग पाडत आहे? त्याची स्वतःची आई। तर आता त्या मल्लिकाचा चेहरा पण स्वानंदी ठरवते की सगळ्यांसमोर घेऊन यायचा। तर पुढे सगळ्यात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट असा येणार आहे, एकीकडे मात्र ही मल्लिका तर दुसरीकडे अंशुमन, तिसरीकडे ती सुष्मिता, कारण की त्या तिघांनी देखील आत्तापर्यंत केलेले कांड खूप मोठे असतात। म्हणजेच तुम्हाला असं वाटत असेल की पुढे जाऊन ही सुष्मिता सुधारेल, म्हणजेच ती आता स्वानंदीची बहीण आहे ना त्याच्यामुळे चांगलं वागेल, पण अजिबात पण नाही मित्रांनो, कारण की पुढे ही सुष्मिता एवढा मूर्खपणा करते ह्या मल्लिकाचं ऐकून आपल्या स्वानंदीच्या विरोधात उभं राहते आणि उभंच नाही राहत तर तिला खूप सारा त्रास देण्याचा प्रयत्न करत असते आणि तिला असं वाटतं की ती खूप सारा त्रास दिल्याच्या नंतर तिच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, समृद्धी सगळं काही येईल। पण मित्रांनो, समर राजवाड्यांचं स्वानंदीवरती असणारं प्रेम फायनली दाखवून देतं की स्वानंदीच्या बाजूने कोणती ना कोणती मोठी ताकद उभी आहे, म्हणजेच ते आपले समर राजवाडे असतात। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, सगळ्यात पहिला अंशुमनचा चेहरा जगासमोर पर्दाफाश होतो, कारण की अंशुमन आपल्या तुम्हाला माहितीच आहे की चिंगीसोबत त्यांनी किती चुकीचं केलं, श्वेतासोबत चुकीचं केलं, ऑफिसमध्ये
केसमध्ये खूप सारे प्रकरण, त्याच्यानंतर तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या स्वानंदीच्या बाबांना मारण्याचा प्रयत्न केला, म्हणजे खूप सारे कुटाणे ह्याने केलेले असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी चिंगीचं बाळ संपवलेलं असतं. तर स्वानंदी त्या सगळ्या गोष्टी बाहेर काढते आणि त्याच्यानंतर समर राजवाडे पुढे आता अंशुमनला पोलिसांच्या ताब्यात देताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहायला भेटणार आहे. तर आता ज्यावेळेस मात्र अंशुमनला पोलीस बेड्या ठोकणार असतात, त्यावेळेस मात्र ही मल्लिका त्या ठिकाणी येऊन समरची आणि स्वानंदीची माफी मागते आणि म्हणते की माझ्या मुलाला एक संधी द्या, कारण की त्याचं जर असं आयुष्य बर्बाद केलं तर खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी घडतील. पण तुम्हाला माहितीच आहे की आत्तापर्यंत ह्या मल्लिकाच्या गोष्टी ऐकल्यामुळे समरच्यावरती बिचारा ही वेळ आलेली असते. दुसरीकडे आपली स्वानंदीची प्रेग्नेन्सीची बातमी पण कळालेली असते. त्याच्यामुळे मात्र मल्लिकाला आता माहीत असतं की काही जरी झालं तरी स्वानंदीचं बाळ आपल्याला संपवायचं आहे. त्याच्यामुळे आपल्या अंशूला पोलिसांनी पकडून नेलं तर खूप चुकीच्या गोष्टी घडतील. आणि स्वानंदीकडे हे पण पुरावे असतात की मल्लिका काकूच्या विरोधात, कारण की तिने पण आत्तापर्यंत खूप सारे घोटाळे केलेले असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, शेवटच्या भागामध्ये तुम्हाला हे पाहायला भेटेल की स्वानंदी आपल्या समर राजवाड्यांच्या आईवडिलांचं मृत्यूचं सत्य शोधून काढण्यात यशस्वी ठरते. म्हणजेच तुम्हाला माहितीच असेल की समर राजवाड्यांच्या आईवडिलांचा अपघातात मृत्यू झालेला असतो, पण तो अपघात खरंच कोणी घडवून आणला, नेमकं त्याच्या पाठीमागं कारण काय होतं, खूप साऱ्या गोष्टी पुढे तुम्हाला पण पाहायला भेटणार आहेत. आणि तुम्हाला स्टार्टिंगला एक गोष्ट समजली असेल ती आश्रमाबाबत, तर त्याच आश्रमामध्ये आता सगळ्यात मोठा रहस्य खुलासा होणार आहे. कारण की मित्रांनो, ह्या मल्लिकाने फक्त त्या घरामध्ये येऊन समर आणि स्वानंदीला त्रास देण्याचंच काम नसतं केलेलं, तर तिने मात्र आपल्या समरच्या आईबाबांना पण संपवलेलं असतं फक्त आणि फक्त पैशासाठी. तर आता खूप साऱ्या गोष्टी आपली स्वानंदी बाहेर उघडकीस आणते आणि त्याच्यानंतर मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी होणार आहे ती म्हणजे ह्या मल्लिकाचा पर्दाफाश. कारण की सगळ्यात अगोदर पोलीस अंशुमनला अटक करतात, त्याच्यानंतर ह्या सुष्मिताला जाग येते की तिने खूप चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत ह्यामध्ये, आणि तिला असं वाटतं की आता तिची माफी मागितली पाहिजे स्वानंदी व ताईची, आणि त्याच्यानंतर सगळं काय माफ होईल. पण मित्रांनो नाही, त्याच्या अगोदर ही सुष्मिता मात्र आपल्या स्वानंदीला एवढा त्रास देते की सांगायलाच नको. तिच्या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे निर्माण करते, कारण की समर आणि स्वानंदीचं नातं तोडण्यामध्ये ही सुष्मिता एकदम अव्वल स्थानावरती असते. कारण की तिला माहीत असतं की काही जरी झालं तरी समर आणि स्वानंदीचं नातं तोडलं तर या घरामध्ये तिचा मान सन्मान वाढेल. पण मित्रांनो, ज्यावेळेस अंशुमनने तिला तिची खरी लायकी दाखवलेली असते, त्यावेळेस मात्र सुष्मिताला समजलेलं असतं की तिने खूप चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत. तर फायनली तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या क्षणाचा तुम्ही वाट पाहत होता की समर आणि स्वानंदीच्या आयुष्यामध्ये लहान बाळ येईल का नाही, तर मित्रांनो पुढे म्हणजे शेवटच्या भागांपर्यंत तुम्हाला हे पाहायला भेटेल की समर आणि स्वानंदीच्या आयुष्यामध्ये एक लहान आणि एक गोंडस बाळ येताना, कारण की त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना एक बाळ पण होतं. पण ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते की मल्लिका आता चॅलेंज देते स्वानंदीला, की म्हणते की तुझ्या बाळाला जर मी नाही संपवलं तर नावाची मी मल्लिका नाही, आणि मल्लिकाचा पर्दाफाश जर नाही केला तर नावाची मी स्वानंदी नाही, असं स्वानंदी पण सांगते. कारण की आजपर्यंत राजवाड्यानं तुम्ही कशा प्रकारे फसवलं आहे त्या सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश करण्यासाठी आपली स्वानंदी सक्षम असते. त्याच्यामुळे स्वानंदी ठरवते की काही जरी झालं तरी मात्र ती मल्लिका आणि सोबतच अंशुमन आणि बाकीचे कोणी पण असतील जे कोणी राजवाड्यांच्या विरोधात जातील त्या सगळ्यांचा ती पर्दाफाश केल्याशिवाय शांत राहणार नाही. तर शेवटच्या भागात तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहायला भेटणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समर आणि स्वानंदीच्या आयुष्यामध्ये लहान बाळाची एंट्री होते, तर दुसरीकडे मात्र सुष्मिताला अक्कल येते की तिने किती मोठं शेण खाल्लंय, आणि दुसरीकडे मात्र मल्लिका आणि अंशुमनला पोलीस अटक करताना तुम्हाला पाहायला भेटेल. आणि असा खूप साऱ्या गोष्टींनंतर गोड शेवट मालिकेचा होताना तुम्हाला पाहायला भेटेल. आणि यामध्ये खूप सारं रहस्य खुलासा, खूप साऱ्या गोष्टी उघडकीस येणार आहेत. त्याच्यामुळे इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि या व्हिडिओला हाईप नक्की करा आणि टॅग प्रोडक्ट एकदा नक्की चेक करा.